लाडक्या बहिणींना अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. महिला व बालविकास विभागाकडून मोठी अपडेट आलेली आहे. महिला व बालविकास विभागाकडून किती लाडक्या बहिणींना पुढील हप्ता मिळणार आहे या संदर्भात माहिती आलेली आहे व किती लाडक्या बहिणी अपात्र होऊ शकतात हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण पुढील 17वा व 18वा हप्ता आपल्याला एकत्रितपणे पाहिजे आहे. म्हणजेच काय 3,000 रुपये एकत्रितपणे सरकारने जमा केलेलं पाहिजे आहे. कारण लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाहीतच व डिसेंबर संपत आला तरी सुद्धा या हप्त्याबाबत कोणतीही अपडेट नाही. तर काय माहिती आहे ते आपण लगेच बघूया. 40 लाख लाभार्थी लाडकी बहीण अपात्र ठरण्याचे संकेत महिला व बालविकास विभागाकडून मोठी अपडेट तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्र टाइम्स मोठं न्यूजपेपर आहे. तर यामध्ये मोठी अपडेट आलेली आहे, बघू शकता. महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतून लवकर 40 लाखाहून अधिक लाभार्थ्यांवर अपात्राची टांगती तलवार असणार आहे. तर राज्य सरकार या योजनेचे सद्यस्थितीत 2,47 लाख महिलांना या योजनेत लाभ मिळत आहे. सध्या KYC पूर्ण करणाऱ्या महिलांची आकडेवारी ही 1,60,00,000च्या घरात आहेत. परिणामी उर्वरित 40 लाखाहून अधिक लाभार्थ्यांची अद्याप KYC पूर्ण केलेली नाही. तर लक्षात घ्या, 40 लाखहून अधिक लाभार्थी महिला आहे. मग त्यामध्ये एकल महिला आहेत, विधवा महिला आहेत, किंवा ज्या लाडक्या बहिणींचे वडील किंवा पती बेपत्ता आहेत, अशा सुद्धा महिला आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आपण सातत्याने या विषयावर बोलत आहोत की एकल लाडक्या बहिणींसाठी किंवा ज्यांचे वडील व पती बेपत्ता आहे अशा लाडक्या बहिणींना लवकरात लवकर KYC कशी करायची सरकारने सांगायला पाहिजे आहे व KYC मध्ये अजून मुदतवाढ देण्याचे गरजेचं आहे. कारण अशा लाडक्या बहिणींचे तुम्ही पैसे आहे ते बंद करू शकत नाही. कारण एकल लाडक्या बहिणींना, ज्यांचे वडील पती बेपत्ता आहे, अशा लाडक्या बहिणींना कोणाचाही सपोर्ट नसतो. अशा लाडक्या बहिणींची जी पात्रता असून ही पैसे बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती राज्य महिला बालविकास विभागातील एक अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेल्या लाडक्या बहीण योजनेतून लवकर 40 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना अपात्राची टांगती तलवार असणार आहे व राज्य सरकारकडून या योजनेतील पात्र महिलांसाठी 31 डिसेंबरपर्यंत KYC करणे बंधनकारक केले होते. मात्र आतापर्यंत केवळ 1,60,000 महिलांची प्रक्रिया पूर्ण केली असल्याने या योजनेतील 40 लाख लाभार्थी अपात्र होऊ शकतात, अशी माहिती राज्य महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर राज्य सरकारने निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू केली होती, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. व इथे या योजनेत राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा सुद्धा झाला आहे. जसे लाडक्या बहिणींचे नेहमीच महायुती सरकारला फायदा होतो, त्यानंतर ही योजना नेहमीच चर्चेचे विषय ठरली होती. या योजनेत अपात्र लाभार्थ्यांच्या संख्येसह सरकारी कर्मचाऱ्यांकडून या योजनेचा लाभ घेतल्याने अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर राज्य महिला व बालविकास विभागाकडून या योजनेतील लाभार्थ्यांसाठी KYC सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 18 नोव्हेंबरपर्यंत लाभार्थी महिलांना KYC पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यात अनेक ठिकाणी उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे आणि इतर कारणे लक्षात घेत KYC साठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तर आचारसंहितेचीही अडचण नाही. राज्य सरकारच्या वतीने या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या वितरणामध्ये आचारसंहितेचीही कोणतीही अडचण येणार नाही. ही योजना आधीपासून सुरू असली तरी तिच्यावर कोणतेही प्रतिबंध असणार नाही. आचारसंहितेचे या अनुदान वितरणाशी काही संबंध असल्याचे यावेळी स्पष्ट सुद्धा करण्यात आले आहे. पण लाडक्या बहिणींचे पैसे अजूनही जमा झाले नाहीत. आम्हाला एकत्रितपणे 3,000 रुपये द्या, असे लाडक्या बहिणी वारंवार सांगत आहे. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे आहे व एकल लाडक्या बहिणी असो किंवा ज्यांचे पती व वडील बेपत्ता आहे अशा लाडक्या बहिणींना सुद्धा KYC मध्ये मुदतवाढ देऊन लवकरात लवकर सरकारने निर्णय द्यावे. तर हे पैसे कधी येतील व लवकरात लवकर कधी जमा होतील याबद्दल अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण लाडक्या बहिणींसाठी नक्कीच आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे अपडेट्स असतात व जे नवीन अपडेट आहे, जे महिलांच्या फायद्याचे नक्कीच अपडेट्स असतात. त्यामुळे नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करा.